खूप उशीर झाला या मॅचला। 2 धावांची पेनल्टी बॅटिंग करणाऱ्या टीमला लागली आहे, हे सुद्धा ध्यानात असू द्या। एक काही क्षणाशी आपण विश्रांती घेऊया आणि थेट लाईव्ह ऍक्शन कडे वळूया। मैदानी चौकार षटकारांचा आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा। थँक यू। 2:05 झालेत। 20 मिनिटं तुम्हाला दिली जातील। त्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकून पूर्ण व्हायला हवी फिल्डिंग करणाऱ्या चॅम्पियन वर्सेस टीमची। आणि आता 2 बॅटर उतरलेत। एका बाजूला सचिन 11 कोळीवाडा टीमचे ऑस्टन आणि एलिस्टर। ऑस्टन स्ट्राइक इन कडे, एलिस्टर नॉन स्ट्राइक इन कडे आणि साहिल पाटील पहिलं षटक। ओ काय घडले, वाईड बॉलचा इशारा। काय दबाव टाकतात राजू मिश्रा। क्रिकेटचा अनुभव जास्त आहे, कुळा गटामधून सुद्धा अनेक मॅचेस त्यांनी खेळलेत आणि मैदानाच्या आत गेल्यानंतर मात्र त्यांचाच दरारा दहशत मी अनेक वेळा बघितलाय ते राजू मिश्रा। फुल टॉस बॉल, हल्ला केलाय, चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार। फटका असा धुवाधार, हा गेला षटकार। लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। धावसंख्या 7, फुल टॉस बॉल आणि त्याच्यावर हल्ला केलाय डावकुरा त्याचा बॅटर ऑस्टन याने। पुढचा बॉल डाऊन द लेग आहे काय नाही, पंच बघा जशी कृती केली असं वाटलं की वाईड घोषित करतील, परंतु लेग स्टंपच्या अगदी जवळून गेलाय। म्हणजेच एक लेग स्टंपच्या वरून जाणारा चेंडू असल्या कारणानं निर्धाव चेंडू घोषित केलाय पंचाने। धावसंख्या धावपळीवर 7, सचिन 11 कोळीवाडा या टीमची। आता पुन्हा एकदा लेग ब्रेकचा मारा केलाय आणि पंच सक्षम आहेत स्वप्नील किनी। अनेक टुर्नामेंट्स मध्ये त्यांना अनेक वेळा आपण बघितलाय। नुकताच युगांडा संघ आपल्या भारत दौऱ्यावर आला होता आणि अर्थातच ICWC आय कॅन वी कॅन ओमटेक्स अकॅडमीद्वारे त्याच मैदानावर त्यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं होतं। आता हा ऑफ ब्रेक चेंडू टाकलाय, शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळला होता बॅटरने। 1 धाव मिळाली, एका धावेच्या मदतीनं धावफळकर धाबा लागल्या जातात ते 8 धाबा। पहिलं षटक प्रगतीपथावर 5 बॉल समाप्त झालेत, धावसंख्या 4 बॉल समाप्त झालेत आणि धावसंख्या झाली आहे ती 8 धाबा। साहिल भाटी खूप चांगली गोलंदाजी तो सध्या करतोय। उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पुरस्कार त्याला मागच्याच टुर्नामेंट्समध्ये जुचंद्र नगरीमध्ये मिळाला होता, तो हा खेळाडू आहे। राजू मिश्रा सर्वात जास्त मुखातून शब्द त्याच्याच बाहेर पडतायत कारण विकेट किपरची भूमिका आहे। स्लोबर वन, चेंडूला उडवलंय, काय हवेचा फायदा होईल इथे बॅटरला, तसं काही नाही। ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक टपून बसला होता आणि त्याच्या हातामध्ये झेल देऊन लागलाय पहिला धक्का। सचिन 11 कोळीवाडा टीमला गॉन। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट। खरोखरच जबाबदारी ही फार महत्त्वाची आहे आणि जबाबदारी मोठी असल्या कारणानं सुभाषजी सावंत जे पोलीस निरीक्षक आहेत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत, ते इथून या कार्यक्रमामधून रजा घेत आहेत, परंतु जाता जाता त्यांचं चांगलं वक्तव्य आपल्याला पाहायला मिळालं। सरजी पुन्हा एकदा आपलं लाख लाख धन्यवाद मानतोय आम्ही, बहुमूल्य वेळ आपण दिला या स्पर्धेकरता। धावसंख्या जर आपण बघितली तर धावा आहे ती 8 आणि पहिला धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या सचिन 11 कोळीवाडा टीमला। बाद झालेला खेळाडू एलिस्टर 0 धावसंख्येवर बाद झालाय, डकचा शिकार बनलाय। आता नवीन फलंदाज आलाय लिओ। अनेक वेगवेगळ्या पद्धतीचं नाव असल्या कारणाने कधी कधी आमच्या मुखातून सुद्धा शब्द बाहेर पडताना थोडेसे कठीण वाटतंय, परंतु सुजलम सुफलम
असा भारत देश आहे. विविध जाती धर्माचे लोक आपल्या भारत देशामध्ये राहत आहेत. सर्व धर्म समभाव ही आपल्या भारत देशाची परंपरा आहे आणि ती परंपरा निभावण्याचं काम आपण करत असतोय. कंटिन्यू करतोय गोलंदाज या षटकाला आणि त्याच्या या षटकातील शेवटचा बॉल असेल. साहिल बाटी तयार. ओ चांगला बॉल, चांगला टर्न मिळवतो हा गोलंदाज. कुळा गटातील मॅचेस मध्ये त्याचा प्रभाव आपण अनेक वेळा पाहिलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सचिन 11 कोळीवाडा टीमची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 8 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. हे आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा, आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा, ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आलाय पंच जाकीर सरांकडून. गोलंदाजी मार्गावर आता कोण गोलंदाज येतोय याची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. चर्चेचा विषय तर विजय मामा चषक बनलाय. अनेक प्रेक्षक वर्ग जोडले जातात. एक एक मॅच स्टार्ट झाला ना की त्या मॅचला लगेचच 800 850 प्रेक्षक लाईव्ह स्वरूपात बघतायत. कालच्या दिवसात 19,000 पेक्षाही जास्त व्ह्युअर्स आपल्याला पाहायला मिळाले होते सावली क्रिएशनद्वारे या मॅचला पाहणारे. राजू मिश्रा गोलंदाजी मार्गावर आलाय. सर्वात अनुभवी खेळाडू आहे चॅम्पियन वसई टीमचा आणि युवा खेळाडूंना घडवण्याचं काम त्याने सुद्धा केलंय. राजू मिश्रा तयार आहे. धावसंख्या 8 आणि स्ट्राईक इन कडे ऑस डन. एक षटकार त्याने खेचलाय. नंतरच्या 3 चेंडूंवर फक्त त्याला एकच धाव बनवता आली. धावसंख्या 8. गोलंदाज राजू तयार. बघितलं तर ब्रेक केलं जातं या चेंडूला. बॅटर त्या ठिकाणी चक्रावळाय. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर चक्री फिरवत असताना आणि ते त्याला जमलं नाही. चांगला टर्न प्राप्त करतोय, तितकाच उसळी सुद्धा चांगली प्राप्त करतोय गोलंदाज राजू मिश्रा. अनुभव आहे आणि बोट चेंडूवर व्यवस्थित फिरवताना दिसत आहेत राजू. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, मध्ये मध्ये गुगली पद्धतीने चेंडू तो टाकतोय. शॉर्ट बॉल. आता फलंदाज ऐकणार नाही. चेंडूला उडवलंय मिड विकेट पट्ट्या बाहेर. षटकार. धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. धावसंख्या 14 झाली. कलात्मक फटके सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. षटकार आणि चौकार म्हटलं तरी ती जीवन रेषा नसते. पुन्हा एकदा 2 इन रो. आता शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू निघून गेलाय. 6 धावा. विजय मामा चषकातील शानदार स्ट्रोक. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. स्कोर मूव्स ऑन 20. धावसंख्या 20. वेळ जास्त वाया घालवू नका कारण हा मॅच जर आपण बघितलं तर टायमर आपण लावलं होतं. 7 मिनिटं 6.5 मिनिटं झालेत. हे दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकात अजूनही 3 चेंडू टाकायचे आहेत. 5 षटकांचा मॅच होतोय. पुढील होणारा मॅचची चर्चा सुद्धा आपण करणार आहोत. पुढील होणारा महत्वपूर्ण मॅच NCC नारंगी विपक्ष टीमला तुम्ही बघणार आहात. विपक्ष टीम मध्ये आपण पतू पॅकर्स, अंकुश स्मृती, दत्ताळी जुचंद्र या टीमला तुम्ही पाहणार आहात. हा चेंडू शॉर्ट बॉल. फुल 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 पॉवरफुल बिगी. बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा, ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 26 झाली आहे. धावसंख्या 26. चांगले बॅटिंग करावी लागते बॅटरला आणि इथे मला असं वाटतं की त्याने 3 षटकार ठोकलेत. ओ सरळ बॅटचा वापर केलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ याच्या मधोमध हे हवाई सफर केलं होतं परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय. रुपेश याच्याद्वारे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकच धाव मिळाली बॅटरला. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 27 धावा. 1.5 बॉलची समाप्ती. धावसंख्या 27. दोन्ही बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये
दाखवताना दिसत आहेत. जम बसला या दोन खेळाडूंचा. ऑस्डन एका बाजूला आक्रमक रूप धारण करतोय. डावखुऱ्या हाताचा तो बॅटर आहे आणि नॉन स्ट्राईक इनकडे तो सध्या उभा आहे. स्ट्राईक इनकडे आता लिओ, मोठे फटके खेळण्याची क्षमता राखणारा खेळाडू आहे, युवा आहे. आता या चेंडूला त्याने मिस केलंय. स्विंग अँड मिस, थोडीशी फ्लाइट्स दिली होती आणि बॅटिंग क्रीज मध्ये चेंडूला टाकलं होतं. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धाबा आहेत त्या 27 धाबा. उर्वरित 18 चेंडूंमध्ये काय घडामोडी घडत आहेत याचं धावतं वर्णन, धावतं विवरण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्रातील नामवंत समालोचक आदरणीय सन्मान्य तुकारामजी मांगेला सर. तत्पूर्वी आपण अतिथी कक्षामध्ये वळूया. मराठी दणका आदरणीय सन्मान्य मिलिंद काशीनाथ किनी साहेबांचं अतिथी कक्षामध्ये आगमन झालंय. कराड तारा शिवसेना शाखा प्रमुख हा पदभार ते सांभाळत आहेत. त्याचबरोबर नेहमीच खेळाडूंचं कौतुक करत आहेत. समालोचकांकरता सुद्धा त्यांच्याद्वारे काल पारितोषिक देण्यात आली होती आणि फायनल डेला दुपारच्या 17 नंतर त्यांच्या सौजन्याने आईस्क्रीमची व्यवस्था सुद्धा करण्यात येणार आहे. आयोजकांकरता 4,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य मिलिंद किनी सरांकडून आलंय. त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. वेलकम सर. हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आपलं स्वागत करतोय. वळूया मॅच कडे. धन्यवाद संदीपजी. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा आलेले सर्व खेळाडू, प्रेक्षक, मान्यवर सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण पाहत आहेत V24 फाउंडेशन्स व अग्रिसेना पुरस्कृत विजय गरत मामा चषक 2024चा असा हा 6वा दिवस आहे. मॅच सुरू आहे. एका बाजूला कोलेवाडा संघ आहे, दुसऱ्या बाजूला चॅम्पियन आहे जे वसई चॅम्पियनचा संघ आहे. साहिल आहेत गोलंदाजीवरती. 2 षटकांचा खेळ संपताना धावा होत्या धावफलकावरती 27. आता तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. लेगबाईचा इशारा पंचाकडून होतोय. एक एक्स्ट्रा रन ऍड होईल. मागचा मॅच आपण पाहिला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना थोडंसं कमी पडला होता. आणि हे मैदान जसं आम्ही उल्लेख केला 2 ते 5 थोडासा खेळ वेगळा असतो. या मैदानावरती 2 वाजल्यानंतर जो हवा वाढते, हवेचा वेग वाढतो आणि जी दिशा थोडंसं डायरेक्शन चेंज होते. सकाळच्या सत्रामधलं वातावरण आणि दुपारच्या सत्रामधलं वातावरण थोडंसं चेंज असतं. सकाळच्या सत्राला बरोबर समोरच्या दिशेनं वारे अक्रॉस वाहतात खेळपट्टीला, ते आपल्या व्यासपीठ आहे त्याच्या डाव्या बाजूला. पण आता दुपारचं सत्र आहे, हे खेळपट्टीला आता अक्रॉस वाहणार, हे बरोबर म्हणजे वेस्ट वरनं आता ते ईस्टच्या दिशेनं जाणार आणि त्यावेळेला जे हवेची उपयुक्त साथ आहे ती बॅट्समनला लाभणार, फलंदाजांना लाभणार. हे गेल्या 5 दिवस आपण या मैदानावरती पाहिलंय. पण त्याची फलंदाजी व्हायला हवी. साहिल पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. चेंडू बराच वेळ हवे, ज्या हवेचा उल्लेख केला त्या हवेची साथ लाभणार, हवेचा झोकाही असणार. झोक्याच्या साह्यानं अचक्का सिक्सर साधा असा धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. सुंदर फटका, सुंदर फटका. आपण बघतोय फुलरलेन डिलिव्हरी होती आणि त्या चेंडूला लिवो सुंदर सुंदर गोलंदाजी लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मारा इथे केला जातोय आणि तोच प्रयत्न तिथून झाला होता. पहिला फुलरलेन होती, हा टप्पा थोडासा मागे राखला होता, लेन थोडीशी शॉर्ट केली होती साहिलनं. मिस टाइम झालाय, मिस टाइम स्वतः साहिल जातोय चेंडूच्या खाली. जो दबाव कायम केला होता डॉट बॉलनं त्या दबावाचा परिणाम झालाय. लिव्हरला परतावं लागतंय. विकेट नंबर 2 इथे कमावलाय टीम असे कोलेवाड्यानं. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. जो दबाव, जो प्रेशर खास करून कायम ठेवला होता मागच्या 2 चेंडूवरती. 1 षटकार जरूर आला होता पण आता धावा जमवायची आहेत. आता नवीन फलंदाज तिथे मैदानावरती दाखल होतोय मेलकम. मेलकम तिथून दाखल झाला. आजच्या दिवसातील आपण जर पाहिलं तर पहिल्या फेरीचा तिसऱ्या सकाळपासून 4था मॅच आपण मैदानावरती पाहतोय. विजय मामा चषक 2024चा आजचा दिवस. उद्या खुला गट असणार आहे. उद्या
पालघरचे असतील, ठाण्याचे असतील, डहाणूचे असतील, वसईचे असतील, भिवंडीचे असतील, मुंबईचे असतील, मुंबई पलीकडलेही रायगडचे खेळाडू असतील या मैदानावरती दाखल होणार आहेत. उद्या खुला गट आहे, ओपन हाफचे सामने उद्या दिवसभरामध्ये आपण या मैदानावरती पाहणार आहोत. आणि परवा 2 तारखेचा दिवस खास राखून ठेवा, कारण ग्रँड फिनाले आहे. त्या दिवशी हा चषक कोण पटकावणार, कोणाच्या हातामध्ये चमचमती ट्रॉफी जाणार ते सांगणारा दिवस असणार आहे. पाठीमागे गेलं बॅकफुटला थोडंसं फ्लॅट बॅटेड खेळला, जसं आपण विम्बल्डन, फ्रेंच, ऑस्ट्रेलियन ओपन, जसं लॉंग टेनिस बघतो ना तसा फोरहँड फटका बघतोय, तसा फोरहँड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा या चेंडूवरती, पूर्ण 2 धावांची धाव जाऊन पोहोचलाय. 36-36 3 षटकांचा खेळ संपलाय. 12 सरासरीने केल्या तर 36 धावा. एक ब्रेकमध्ये ऐकूया संगीत आणि येऊया पुढच्या 2 षटकांच्या खेळामध्ये. नाव गाजतय कैलास पाटील काकांचं नाव गाजतय. यानंतरचा मॅच असणार आहे. एका बाजूला NCC नारंगीचा संघ असणार आहे, दुसऱ्या बाजूला अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्रचा संघ समोर असणार आहे. दोन्ही टीम कॅप्टन बी रेडी राहा. टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस दोन्ही संघांचा करणार आहोत. तुता जाऊया. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अफजल तिथून रेडी झालाय. चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्रायकर इनला फलंदाज आहे ऑस्डन. एक ऑस्डन आपण वसईचा पाहिलाय, वेगवान गोलंदाज. आता डावखुरा फलंदाज आहे ऑस्डन. फुलरलँड डिलिव्हरी खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या खालच्या बाजूला लागतोय. चेंडू जातो डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण एका धावनेशी धावफलक 37-37 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. संत गतीने चालले, संत गतीला. याथे थोडंसं गेअर चेंज तुम्हाला करावा लागणार आहे. वेग थोडासा पकडा, कारण पुढच्या 11 चेंडूमध्ये 11 दुने 22 तुम्हाला करावे लागतील, किंवा त्यांच्यापेक्षा जास्तही करा. पण जी तुम्हाला टार्गेट एक चॅलेंजेबल टोटल जर समोर, खरं वसई चॅम्पियनचा संघ आहे या वर्षीचा जर फॉर्म बघितला मागच्या काही 15-20 दिवसात, आता वसई चॅम्पियनचा चांगला आहे. जुतेंद्रच्या मैदानावरती खेळलेला तरी खेळ तोही आपण पाहिलाय. तर ते बघता त्यांच्यासमोर तुम्हाला आव्हान उभं करायचे, ते 60-65-70 धावांचं आव्हान तुम्हाला उभं करायचे आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे चुकले होते पाठीमागीने होणं. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं बॅकअप दिलंय. 1 धाव या 2 धावा या चेंडूवरती. पूर्ण 39-39 वरती जाऊन पोहोचलाय. अजून किमान 19-20-22 NCC नारंगी आणि दुसऱ्या बाजूला अंकुश स्मृती दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्रचा संघ. या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल टॉस केला जाणार आहे. षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा अफजल. फुल टॉस बॉल नाही सोडणार. डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळले समोर, जिथे साईज किर असतं त्याच्या डोक्यावरनं आउट ऑफ द पार्क. 6 षटकार. नाव गाजतय कैलास पाटील काकांचं नाव गाजतय कैलास पाटील काकांचं. आपल्या नेत्याचं, आपल्या समाज रक्षकाचं. समोरच्या दिशेनं तुम्ही जर फुल टॉस ठेवणार तर नाही सोडणार. बरोबर बॅटच्या स्वीट स्पॉटला हा चेंडू आदळलाय आणि चेंडू गेला वाईट. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता, पण बरोबर फाईनच्या दिशेनं चेंडू गेलाय. 6 टोकलाय. या 6 धावाने धावफलक वेगाने जाऊन पोहोचलाय. तर 45 वरती जाऊन पोहोचलाय. ज्याचा उल्लेख आपण करतोय का इथून 15-20-25 धावा जास्तीत जास्त किती धावा येऊ शकतील याचा विचार केला जातोय. अकोटाप्याचा चेंडू शॉर्ट पूल केला. अलॉंग द ग्राउंड चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत वाईट डिश लॉंगॉनला. 1 धाव दुसऱ्या धावीचा प्रयत्न. स्ट्राईक राखायचा आहे. तो ज्याने षटकार टोकलाय त्याच्या दिशेनं इथं थ्रो झालाय. ओव्हर थ्रो झालाय. थ्रो नाही तर ओव्हर थ्रो झालाय. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात अजून 1 धाव ऍड होईल धावफलकावरती. 3 धावा या चेंडूवरती. पूर्ण या 3 धावांची धावफलक 48 वरती जाऊन पोहोचलाय. इथून 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं तर इनिंग मधला सचिन 11 कोलिवाड्याच्या इनिंग मधल्या 8 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय. धावा धावफलकावरती 48-48. ऑस्डन जो सलामीला आलेला फलंदाज होता आणि नुकताच आपण ज्याने षटकार टोकलाय तो मॅल्कम आहे.
लोअर फुलटॉस चेंडू अपिश खेळलाय थोडासा ड्राईव्ह वन बाउन्स फेड केलं जाईल लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव या चेंडूवरती पूर्ण एक धावण्याची धावफलक जाऊन पोहोचलाय तो 49. अशा स्पर्धेमध्ये खेळत असताना किंवा अशा दुपारच्या सत्रामध्ये खेळत असताना मोठ्या फटक्यांची जी नितांत आवश्यकता गरज इथे सध्याच्या घडीला भासते ती टीम वसईसाठी. समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाला बॅटच्या खालच्या बाजूला थोडासा चेंडू लागलाय, ट्रॅव्हल नाही झालाय, लॉंग ऑनला टिपलाय झेल. अजून एक विकेट गमावला वसई कोलीवाड्याच्या संघानं. 4 षटकांचा खेळ संपत असताना धावा आहेत धावफलकावरती 49. 49. एक ब्रेकमध्ये ऐकूया संगीत. 2 टीम आपणही तयार राहा, नारंगी आणि जिचंद्र. तोपर्यंत ऐकूया एक संगीत. अग्रसेनेचा हाय वाघ्यो त्याचा नाद नाय कुणी करायचा. अग्रसेनेचा हाय वाघ्यो त्याचा नाद नाय कुणी करायचा. समसेवेच्या हर कामात त्यांचा हात नाय कुणी ठरायचा. चला पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाऊया. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय अमान. धावा झाल्या धावफलकावरती त्या 49. 49 वरती जाऊन हा धावफलक पोहोचलाय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी अमान. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय जयेश. जो सलामीला आलेला फलंदाज तो सुद्धा तिथे खेळपट्टीवरती आहे अजूनही. ज्याच्या बॅटमधनं धावांचा ओघ आपण पाहिलाय तो डावखुरा फलंदाज अफजल देखील तिथे सज्ज झालेत. टाइम वरती सुद्धा लक्ष असू द्या. यानंतर 2 संघांमधला आजचा पहिल्या फेरीचा शेवटचा मॅच होईल. एका बाजूला नारंगीचा संघ असेल, दुसऱ्या बाजूला जुचंद्रचा संघ. या 2 संघादरम्यानचा मॅच. क्रॉस बॅटर फटका मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू जातोय. पंचाकडे इशारा चौकार की षटकार. इस आउट ऑफ द पार्क. ह्यूज षटकार. 6 धावा. धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. आणि या मैदानाचा जसं आपण वातावरण बदल पाहिला तर मैदान खऱ्या अर्थानं बघितलं तर या साईडला म्हणजे बरोबर एसपीने उजव्या बाजूला हवा आहे. पण या फलंदाजानं काय कमाल केले. याने अगेन्स्ट द विंड मैदानावर कोणाची हवा आहे माहिती नाही, पण सध्याच्या घडीला बॅटिंगची हवा ऑस्ट्रेलियानं निर्माण केलेत. म्हणून म्हटलं ना परिस्थिती कशी असू द्या, परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य तुमच्या मनस्थितीमध्ये असतं. ते ऑस्ट्रेलियानं दाखवून दिलंय या सिक्सरनं. अजून एक फटका गॅपमध्ये चेंडू जातोय तिथून क्षेत्ररक्षक आलाय. थोडंसं फंबल पाठीमागे जाऊन बॅकअप दिलं गेलंय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांची धावफलक 57 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ इनिंग मधला बाकी असताना 2 संघ खेळतात. जो बॅटिंग करणारा वसई 11 कोलीवाड्याचा संघ आहे. वसई कोलीवाड्याचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम म्हणजे सचिन 11 कोलीवाडा आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम वसई चॅम्पियनचा संघ जो सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षण करतोय. मिस टाइम झालाय. चेंडू बराच वर गेला. क्षेत्ररक्षक म्हणून स्वतःच गोलंदाज झाल्यात. स्वतः गोलंदाज झाल्यात आणि गोलंदाजानं टिपलाय झेल. एक फायटिंग नॉक, एक झुंजार खेळी इथून संपले ती ऑस्ट्रेलियाची आणि ऑस्ट्रेलियाच्या रूपानं विकेट नंबर 4 गमावलाय टीमनं. नवीन फलंदाज तिथून ऑस्ट्रेलियानं परतल्यात. ऑस्ट्रेलियानं 36 धावांची खेळी, एक फायटिंग नॉक ज्याला म्हणूया असा फायटिंग नॉक खेळला होता तो ऑस्ट्रेलियानं चांगली बॅटिंग करून ऑस्ट्रेलियानं पेवलेच्या दिशेनं परतलाय. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय
जॅक्सन. एका बाजूला जॅक्सन, दुसऱ्या बाजूला जयेश आणि गोलंदाजीला शेवटचं षटक हाताळण्यासाठी 3 चेंडू हाताळण्यासाठी अमन. दोन जवळच्या संघामधली ही लढाई आहे. एक कोलीवाडचा संघ आहे, तो एक थोडासा किलोमीटर साईडचा एक संघ आहे. दोन जवळच्या संघातली ही लढाई सध्याच्या घडीला मैदानावरती चालू आहे. लोअर फुलटॉस चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या कडेला लागलाय चेंडू, इनसाइड एज थोडीशी आतली करायला लागली. पाठीमागे शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये फील्ड केलं गेलं आहे चेंडूला आणि धावा जाऊन पोचल्या त्या 58-58. दोन टीम कॅप्टन आपण तयार राहा, रेडी राहा. या इनिंग मध्ये इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस केला जाणार आहे. खांद्याचा अतिरिक्त जोर थोडासा डाऊन द विकेट, थोडासा आपण बघितलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू होता. शेवटच्या क्षणी एक एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता आणि तो चेंडू मात्र गेलाय वाईटच्या स्वरूपात. बॅटच्या कडेला चेंडू लागतोय. क्षेत्ररक्षक थोडेसे चुकल्यात मिस्टेक, बिलकुल मिस्टेक तो ही आहे. चूक तर तुमच्याकडनं झाले. झेलसाठी जाऊ की फील्डसाठी जाऊ या द्विधा मनस्थितीमध्ये होते. चेंडू गेलाय फाईन लेग रिजन मध्ये, तिथून बॉन्ड लाईनच्या बाहेर चौकार. पाठीमागे चेंडू निघून गेलाय आणि तिथून चौकार आलाय. या चौकारांची जी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 63. 63 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा 1 बॉल टू गो 1. शेवटचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर होता हा चेंडू आणि व्हाईट बॉलचा इशारा तिथून पंचाकडनं होतोय. 64. 64 सकाळपासून आपण धावसंख्या बघितली, पहिल्या 53 बनल्या, मग 64 बनल्या, मागच्या मॅच मध्ये 96 बनल्या आणि या मॅचचा जर आपण उल्लेख केला तर इथून सुद्धा 64 आतापर्यंत बनल्यात. 65 धावांचं लक्ष्य पहिला ठेवलं होतं दुसऱ्या मॅच मध्ये, ते पार केले गेले आणि ते पाहता सचिन 11 कोडिवड्याचा संघ हे लक्ष्य वाढवण्याचा प्रयत्न करणार, थोडासा अजून वाढवण्याचा, 70च्या जवळ जाण्याचा प्रयत्न. तो प्रयत्न होत होता. मिस्टेक स्ट्रोक झालाय. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथून आलाय, झेल टिपलाय, शेवटच्या चेंडूवरती आलाय विकेट. शेवटच्या चेंडूवरती गडी बाद झालाय. 5 षटकांचा खेळ संपलाय, इनिंग संपले. त्या इनिंग मध्ये आल्यात 64. 64 धावा, 65 धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे तो वसई चॅम्पियनच्या संघाला. एक ब्रेक घेणार आहोत, पण दोन टीम कॅप्टन आपण सुद्धा या ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. एका बाजूला NCC नारंगी, दुसऱ्या बाजूला अंकस्मृती रताळी स्पोर्ट्स जुचंद्रचा संघ समोर असणार आहे. आणि एक महत्वाची सूचना आहे, तुम्ही जर पाहिलं तर 64 धावा केल्यात, पण तुम्हाला दोन धावांची जी पेनल्टी होती त्याच्यामुळे तुमच्या 62 आणि टार्गेट राहणार आहे 63. 63 धावांचं लक्ष्य समोर असणार आहे. दोन टीम कॅप्टन आलेत. चला आपण टॉसच्या दिशेने जाऊया. दोन टीमच्या दरम्यान आता मॅच होईल. एका बाजूला पुढचा मॅच होईल पदुबेकर अंकुश स्मृती दत्ताळी स्पोर्ट्सचा संघ आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे तो NCC नारंगी. सन्मान्य मराठी दणकशी आपण जो पहिले मिलिंदजी किनी आहे त्यांच्या शुभ हस्ते टॉस नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला NCC नारंगी आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पदुबेकर अंकुश स्मृती दत्ताळी स्पोर्ट्सचा संघ समोर असणार आहे. नाणेफेकीचा गोल होतोय सन्माननीय मिलिंदजी किणी अर्थात मराठी दणका फेम
Agrisena is the call. नाणेफेकीचा कॉल होतोय. अग्रिसेना इज द कॉल आणि अग्रिसेना चालायचा. मिलिंदजी आपल्याला विनंती, आपण शुभेच्छा द्या आणि आपण व्यासपीठावरती पुन्हा एकदा विराजमान व्हायचं आहे. तर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय नारंगीच्या संघाने. कॅप्टन आहेत धीरज. पहिला तर सर्वप्रथम निर्णय आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिल्यांदा. क्षेत्ररक्षण एक जुचंद्रचा संघ आहे. मागच्या काही जर काळामध्ये बघितलं तर खेळल्यात नाही खेळल्यात याही गोष्टी आहेत. ते फक्त काय विचार करून आलेत? त्याबद्दल आता काय विचार तर नाही मिळत. सर्व टीमने आम्ही 11 प्लेयर आहेत ते बेस्ट देण्याचा प्रयत्न करून. समोरची टीम पण चांगली आहे. नक्कीच हे होते नारंगीचे कर्णधार. मी पतुबेकर अंकुशपूरचे कर्णधार तिथून आहे. दिवेश सुद्धा आहेत आमच्या जोडीला. दिवेश, या मैदानावरती खेळत असताना पहिल्या सर्वप्रथम ज्यावेळेला तुम्ही दाखल झाला त्यावेळेचा आणि ही संपूर्ण स्पर्धा याविषयी काय सांगाल? स्पर्धा खूप सुंदर आहे, मैदान पण खूप सुंदर आहे. नक्कीच आता तुम्हाला पहिलं बॅटिंग करायचं आणि जो फॉर्म तुमचा बघता आणि या मैदानाचा जर आपण पूर्ण म्हणजे दुपारचा जो सत्र आहे तो विचार करता मनामध्ये एक टार्गेट चाललं असेल की बाबा आपल्याला आता या 5 षटकाच्या मॅचमध्ये कुठपर्यंत प्रवास करायचा आहे, तो कुठल्या धावसंख्येपर्यंत? 70-75 करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 70-75 करण्याचा प्रयत्न होते. हे होते कॅप्टन जे पतुबेकर अंकुश स्मृती दत्ताळी स्पोर्ट्सचे कर्णधार होते. टॉस जिंकला NCC नारंगीच्या संघानं आणि घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. ज्यावेळेला तोही मॅच येईल त्यावेळेला नक्कीच येणार आहोत. तुर्तास मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. तिथेही जाऊया, एक ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा येऊया. ज्या वेळेला 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम वसई चॅम्पियनचा संघ मैदानावरती उतरेल. तो का खाली आहे, तो तिथे बसलेला खाली. वसई चॅम्पियन सलामी जोडी मैदानावरती दाखल झाले. पुन्हा एकदा आलेले सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर 63 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला टीम वसई चॅम्पियनचा संघ आहे आणि त्यांच्या समोर जो संघ आपण बघतोय तो सचिन 11 कोलीवाड्याचा संघ जो मैदानावरती दाखल झालाय. पहिला सलामीची जोडी एका बाजूला राजेश मिश्रा अर्थात राजू आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर गॉडसन. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी तिथून सचिन 11 कोलीवाडा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वसई चॅम्पियन्सचा संघ आहे. 63 धावांचा पाठलाग आहे. ऑल सेट ऑल गो. चला पंचाकडनं सुद्धा इशारा येणार आहे. 30 चेंडू आणि 63 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला टीम वसई चॅम्पियन त्याच्या नावावरती आहे. तर वसई सचिन 11चा संघ इथे उतरलेला आहे एक बिग अपसेट साठी. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय फाईड लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू चाललाय बॉर्ड लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडू वरती आलाय हा चौकार. 4 धावाने होते सुरुवात. 4 धावा या चेंडूवरती. डीजे थोडासा आराम करतोय त्यामुळे चर्चा आपण करूया. या दोन संघादरम्यानचा मॅच, या दोन संघादरम्यानची ही लढत. आणि पहिल्या षटक हाताळण्यासाठी ज्यावेळेला सचिन आले आणि त्यावेळेला पहिल्या चेंडूवरती इथून चौकार. एक कॅश प्राइज झाले खास करून श्री मिलिंद काशीनाथ किणी अर्थात मराठी दणका फेम शिवसेना शाखा प्रमुख खरार तडा यांच्याकडनं एका कॅश प्राइज झाले. त्याचा उल्लेखही होणार आहे पण चेंडूला धाडलाय सर लॉंगनच्या डोक्यावरनं सिक्सर षटकार ठोकलाय. तर मराठी दणका फेम असे मिलिंद काशीनाथ किणी यांच्याकडनं 3 षटकारासाठी 3 लागोपाठ षटकार 500 रुपये, 3 चौकार 500 रुपये, 3 विकेट आले 500 रुपये आणि प्रेक्षकांनी जर झेल टिपला तर 200 रुपये. चला आता प्रेक्षक फक्त तो खेळाडू कक्ष म्हणजे खेळाडू नको
आता प्रेक्षक दुपारचं जेवून आले, थोडीशी सुस्तही होती, थोडीशी सुस्तही बाजूला सरा, हात थोडेसे मोकळे करा, कारण तिथे तुम्हाला तुमच्या हातामध्ये सुद्धा नोट येऊ शकते. 200 आहेत आणि फायनलसाठी एक सरप्राइझिंग आहे त्यांच्यासाठी. एक ज्यावेळेला फायनलचा मॅच आहे, फायनलचा दिवस आहे, त्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी खास करून आईस्क्रीमचं वाटप असणार आहे. 400 ते 500 आईस्क्रीम. मग ते तो दिवस सुद्धा आपण विसरू नका. लवकर या. तर थँक्स मिलिंद जिकिनी यांच्याकडनं हे कॅश प्राईज आहेत. मिस टाइम स्ट्रोक झालाय. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल. एक षटकार टोकला होता पण त्यानंतर कमबॅक करणं जाणतोय सचिन 11चा संघ आणि खास करून सचिन जे गोलंदाजीसाठी आलेत आणि तिथून एक विकेट त्याने महत्वाचा प्राप्त केलाय. तो आहे राजेश मिश्रा, अर्थात राजू मिश्रा यांचा विकेट लवकर गमावलंय. 3 चौकार 3 षटकार 3 विकेट. 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मराठी दणका फेम श्री मिलिंद काशीनाथ किनी शाखा प्रमुख, शिवसेना शाखा प्रमुख खराडतळा यांच्याकडनं. आणि प्रेक्षकांसाठी तुम्ही बॉन्ड लाईनच्या बाहेर उभे आहात आणि तिथे जर तुमच्या दिशेनं झेल आला आणि तो झेल तुम्ही जर टिपला तर तुमच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आता रेडी झाले. छोटे बच्चे कंपनी पण आल्या, ते पण रेडी होणार आहेत आणि त्यांना आता जास्त वाटेल बाबा जास्त वेळा बॉल आहे ना बॉन्ड लाईनच्या बाहेर येऊ द्या, सिक्सर जास्त लागू द्या, जेणेकरून चेंडू त्यांच्या पडत जाईल. क्रमांक 3चा फलंदाज दाखल झालाय त्यात युसुफ. एक ये जोडी आहे ना, म्हणजे आता जी विकेट गेली त्याच्यानंतर ही जोडी जी थोडीशी पुढे चालणं आवश्यक आहे, पुढे चालणं आवश्यक आहे आणि त्याचं पहिलं पाऊल पहिली साऊल आणि चेंडूला धाडलंय सरला सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती युसुफच्या बॅटमधनं सिक्सर षटकार ठेवलाय. फुलर लेन डिलिव्हरी बघा, रिप्लेमध्ये जर पाहिलं तर फुलर लेन डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न तिथून केला होता आणि फुलर लेन डिलिव्हरीला या मैदानावरचा जर खेळ पाहिलाय, खेळपट्टीचा विचार जरी केला तरी फुलर लेन डिलिव्हरी ज्यावेळेला तुम्ही स्लॉटमध्ये चेंडू हाताळतायत त्यावेळेला बॅट्समनसाठी ते निमंत्रण आहे, ते इन्व्हिटेशन आहे आणि ते इन्व्हिटेशन ते निमंत्रण त्याने स्वीकार केलंय आणि पहिल्या चेंडूला धाडलंय सिक्सर. कारण वारा आता सध्याकडला वाहतोय आणि तो जोराने वाहतोय, वेगही आहे आणि त्याचा डायरेक्शन आहे ना दिशा बरोबर स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दिशेनं त्याची दिशा आहे. टॉस्टॉप डिलिव्हरी होता, टॉस्टॉप डिलिव्हरी होता, फ्लायटेड डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न तिथून झाला होता. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडंसं फंबल झाला आणि त्या मिसफील्डचा फायदा उचलला गेला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धावा आहे धावफलकावरती 18. त्याच्यामध्ये 2 षटकारांचा समावेश होता, एका चौकाराचा समावेश. जी सुरुवात झाली होती चौकारानं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. ही संपूर्ण स्पर्धा आपण V24 फाउंडेशन आणि आगरी सेनाच्या माध्यमातून बघतोय. पुरस्कृत विजय घरत मामा चषक 2024चा हा क्रिकेटचा 16 आणि वेगवेगळ्या पंचांकडनं इशाराला आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंचांकडनं होतोय. प्रत्येक घटकाला संधी देण्याचे प्रयत्न, प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न आणि प्रत्येक विभागातल्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न या स्पर्धेसाठी झालाय. मग वैतरणाच्या ग्रामीण भागातले खेळाडू असतील, चंदनसर गटामधले संघ असतील, 40+ क्रिकेट असेल, ओपनचं क्रिकेट असेल, वसई तालुक्यातलं क्रिकेट असेल, वसई तालुक्याबाहेरील ओपन हाफ ज्यापर्यंत एक संघ खेळतात, या सर्व विविध घटकांना संधी देण्याचा प्रयत्न या विजय मामा चषक 2024च्या माध्यमातून केला, दरवर्षी केला जातोय. एक खेळाडूंना चांगलं व्यासपीठ प्लॅटफॉर्म, इथून कित्येक खेळाडू आल्या ज्यांचा उदय झाला किंवा ज्यांनी आपल्या परफॉर्मन्स करत असताना आपलं नाव देखील केलेत, असे कित्येक खेळाडू आपण सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटच्या या युगामध्ये पाहतोय. गोलंदाज रेडी होतोय दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी ऑस्डन. ज्या ऑस्डननं 36 धावांची खेळी साकारली होती 30 धावांची, तोच ऑस्डन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी रेडी होतोय. आता एक कामगिरी त्याने केलंय, बॅटिंग करताना त्याने आपला परफॉर्मन्स दिलाय, फलंदाजीमध्ये त्यांनी आपला रोल अदा केलाय. आता रोल त्याचा बॉलिंगचा आलाय. वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न होता, फिल्डिंग चांगली होती, मिड ऑफला फील्ड केला गेलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. म्हणून प्रत्येकाचा रोल महत्वाचा असतो. अंपायरचा रोल आहे, स्कोररचा रोल आहे, कॉमेंटेटरचा रोल आहे, युट्यूबवाल्याचाही रोल आहे. प्रत्येक जण आपल्या रोलमध्ये व्यवस्थित कामगिरी करण्याचा प्रयत्न, रोल इथे साकारण्याचा प्रयत्न. हवा आहे, हवेच्या जोडीला चेंडूही गेलाय. सिक्सर
षटकार पंचांकडे इशारा आहे तिथून नक्कीच झाला प्रयत्न जरूर झाला होता. रिप्लेमध्ये जर आपण बघितलं तर समोर बरोबर व्यासपीठाच्या समोर हे सर्व काही घडलंय. तिथून प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं, पण ज्यावेळेला झेल टिपण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला अगोदरच ते बाउंड लाईनच्या बाहेर जवळपास गेले होते आणि या षटकारानं धाव फलक जाऊन पोहोचला 25 63 धावांचा पाठलाग करायचा तो टीमला आणि त्यावेळेला दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना ऑफसाईडच्या दिशेने चेंडू खेळलाय. तिथून 2 धावा पूर्ण आणि त्याच वेळेला साईरथ ट्रान्सपोर्टचे सन्माननीय श्री रमेश वामन पाटील समाजसेवक यांचं सुद्धा शुभ आगमन इथून झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे या विजय मामा चषक 2024 मध्ये. आपलंही सहर्ष स्वागत. मॅच चालू आहे. एका बाजूला वसई चॅम्पियनचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला सचिन 11 कोलीवाडाचा संघ जो 63 धावांचा पाठलाग करतोय. 22चा इशारा पंचांकडनं झाला आहे आणि या धावा झाल्या धावफलकावरती 28 वरती जाऊन हा धावफलकावर पोहोचलाय. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढचा मॅच पुढचा सामना असणार आहे जिथून NCC नारंगी संघ खेळेल ज्याने नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर त्याच्या समोर पतुपेकर अंकुस्मृती दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्रचा संघ त्यांच्या समोर असणार आहे. यंदाच्या हंगामामध्ये जर बघितलं तर दोघांकडे चांगला फॉर्म आहे. नायगावच्या परिसरामध्ये एक तुल्यबळ असा संघ एक बॅलन्स संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जात आहे तो जुचंद्रचा संघ सुद्धा तिथे दाखल झालाय आणि कालच्या दिवसामध्ये नारंगीचा बी संघ जो क्वालिफायच्या रेसमध्ये तिथे आहे जो क्वालिफाय झालाय तो आहे आज ए संघ या मैदानावरती खेळणार आहे. क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता. चांगला चेंडू हाताला ऑफस्टंपच्या बाहेर थोडासा गिरकी घेतोय चेंडू आणि या गिरकी घेणाऱ्या चेंडूवरती खेळण्यासाठी तुमचं पदाला ज्याला म्हणता येईल ना तुमचं फुटवर्क फार मॅटर करते, फार महत्वाचं असतं अशा चेंडूला खेळण्यामागे. ऑफस्टंपच्या बाहेर बराच बाहेर होता. पंच बोलतात. पंचाकडे इशारा होतोय. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. $29 29 वरती जाऊन क्रॉस बॅटर फटका थोडासा बॅटच्या कडेला लागलाय. क्षेत्ररक्षक झेल सुटलाय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक या मैदानावरती जर पाहिलं तर चर्चा भरपूर झाली गेल्या 5 दिवसामध्ये की बॅटिंग होणार बॉलिंग प्रयत्न करणार पण क्षेत्ररक्षकाचा रोल ज्या रोलचा आम्ही उल्लेख केला होता तो रोलही महत्वाचा आहे. इथे सोडलेला एक झेल गमावलेली एक संधी आपल्याला या स्पर्धेबाहेरही जावं लागू शकतं हे गेल्या एका मॅचनं दाखवलंय. त्यावरती चर्चा होणार आहे. तुता 2 षटकांचा खेळ संपत असताना धावा आहेत 31 31 18 चेंडूचा खेळ उरलाय आणि 18 चेंडूमध्ये करायचे आता 32 धावा. 18 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण सध्याच्या घडीला मैदानावरती आहे. जी संधी होती मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला संधी होती ती संधी साधायची होती ती संधी नाही साधता आली आणि तिथून झेल सुटला. 2 धावाही ज्या ऍड झाल्या धावफलकावरती त्याचाही परिणाम आहे. क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय आयझॅक. आता आयझॅक आहे तर त्याला आय कॅन डू इट हे त्याला सांगावं लागणार की मला ते इथे करायचंय. हे 3रं षटक मला हाताळण्याची संधी ज्यावेळेला कॅप्टनने दिले त्यावेळेला मला किमान 2 विकेट घ्यायचे आहे. इकॉनॉमिकल स्पेल हाताळायचं आहे जेणेकरून जो प्रेशर दबाव वाढवायचा आहे तो वाढवायचा आहे. दुसऱ्या बाजूला एक आयडियल सिच्युएशन आहे दोन्ही बॅट्समनसाठी. 2 षटकामध्ये तुम्ही 31 धावा केल्यात आता 3 षटकामध्ये 32 धावा करायच्या आहे. सरळ सोपं समीकरण सांगतोय. 12 मध्ये तुम्ही 31 केल्यात आणि 18 मध्ये तुम्हाला 32 करायचे आहेत. हे समीकरण आहे सध्याच्या घडीला पण क्रिकेट इतकं सरळ सोपं नसतं. इतकं सरळ सोपं नसतं. त्याला भरपूर टर्न ट्विस्ट कलाटणी भरपूर वेळा पाहिलं. इथेही कलाटणी येणार का? जेल सुटतोय जेल ज्याचा उल्लेख केला क्रिकेटच्या खेळामध्ये कलाटणी डीजे वरची गाणी आपण भरपूर वेळा ऐकलेली आहेत. इथे सुद्धा प्रयत्न केला होता कव्हरच्या क्षेत्ररक्षकानं जीवनच्या आकांतानं जाऊन हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. झेल त्याच्या हातात सुटलाय. मागच्या 2 चेंडूवरती 2 झेल सुटल्यात. 4 धावाही आल्यात. 2-2 न 4 धावा आल्या. या काउंट होणार आणि ज्या वेळेला विजयपुरामधला फरक थोडंसं जवळ झाला ना त्यावेळेला त्याचं महत्व कळणार.
बघा महत्व कळणार, झेल सुटला जीवनदान लेगा आपके टीम की जान. तसं काहीसं घडलंय. हा षटकार टोकला इथून टीमनं युसुफनं, आणि युसुफनं धावफलकाला नेऊन ठेवले तो 40 वरती जाऊन इथून ठेवलाय. युसुफ आहे आणि तिथून थोडासा सेफ खेळण्याचाही प्रयत्न होतोय. तो जाणतोय अशा क्षणाला त्याच्या विकेटचं महत्व किती आहे, अशा क्षणाला त्याचं विकेटवरती राहणं किती आवश्यक आहे हे युसुफला माहिती आहे. कारण राजीव मिश्रा जे लवकर बाद झाले त्याच्यानंतर जी जबाबदारी त्यांच्यावरती आलेली आहे, मग ही जबाबदारी त्याला सांभाळायची. दुसऱ्या बाजूला गॉडसन आहे. गॉडसनकडे क्षमता, याच मैदानावरती त्याने बऱ्याच स्पर्धा गाजवलेल्या आहेत. तोही खेळाडू मैदानावरती आहे. युसुफच्या बॅटमधनं अजून एक फटका वाईडिश लॉंगनच्या डोक्यावरनं टोकलेला, अजून एक शानदार असा षटकार टोकतोय. आता जीवनदान लाभलंय तर मग त्याचे परतावा सुद्धा मागणार, आणि तोच परतावा सध्याच्या घडीला करताना युसुफ बघतोय. या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय तो 45. लागोपाचे 2 सिक्सर आल्यात. नक्कीच लक्ष आहे, कारण मराठी दणका फेम श्री मिलिंद काशीनाथ किनी यांच्याकडनं लागोपाच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. नंबर 1 षटकार आपण पाहिलाय, नंबर 2 पाहिलाय, 6 अँड अगेन झेल सुटलाय. डब्ल्यू जवळपास आला होता. XYZ जसं असतं ना, WXYZ. आता XY काय समजत नाही, पण तो डब्ल्यू जवळ आला होता. झेल सुटलाय वाईडिश लॉंगॉनला. गेल्या 5 चेंडूची कहाणी सांगतोय. गेल्या 5 चेंडूवरती 2 सिक्सर आल्यात आणि 3 कॅच सुटल्यात मागच्या 5 चेंडूवरती. अजून एक सिक्सर गॉडसनच्या बॅटमधनं सिक्सर आलाय. मराठी दणकाफेंग श्री मिलिंद काशीनाथ किनी यांच्याकडनं पूर्ण दिवसभर आपण पाहताना होतं. हे पारितोषिक असणार आहे 3 सिक्सरसाठी हे पारितोषिक आहे. या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय तो 52 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. तुमचे गोलंदाज प्रयत्न करतात, गोलंदाज एफर्ट लावण्याचा प्रयत्न तिथून करतात. 7 लाभत नाही, तुमच्या क्षेत्राची 7 लाभत नाही. 1 2 3 4 असे ज्यावेळेला झेल सुटणार त्यावेळेला पुन्हा एकदा मॅचमध्ये परतण्याचा तो प्रयत्न तुम्ही करतात ना, मग थोडंसं कठीण होऊन बसेल. कारण गोलंदाजाने केलेले प्रयत्न, मग त्याला द्यायची होती तुम्हाला 7, टिपायचे होते झेल. म्हणून मी उल्लेख केला होता, या मैदानावरचा तो प्रमुख घटक आहे, क्षेत्ररक्षण प्रमुख आहे. कालच्या दिवसामध्ये काही गोष्टी घडल्यात त्यावरती चर्चा होणार आहे. क्षेत्ररक्षण किती महत्वाचं आहे. व्हाईट बॉल जे कालच्या दिवसाची आठवण आपल्याला सांगतात की झेल सुटल्यानंतर एखाद्या खेळाडूला मिळालेलं बळ, व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होतोय. एखाद्या खेळाडूला मिळाली ताकद आणि मग त्याने केलेला खेळ, हे सर्व काही आपण गेल्या 4-5 दिवसाच्या खेळामध्ये पाहिलंय. खोलवटप्याचा चेंडू होता, अपिश खेळ थोडंसं. हो हे काय घडलंय. चेंडू सरळ येत होता त्यांच्या दिशेने, चेंडूच्या दिशेने ते गेले आणि चेंडूला त्यांना चोख हुलकावणी देऊन चेंडू गेलाय जुन्या बॉन्ड लाईनच्या बाहेर. मॅच जर आपण पाहिला तर जवळपास थोडासा जी बॉडी लँग्वेज आहे ती थोडीशी खाली गेली. 57 वरती जाऊन पोहोचला. 3 षटकांचा खेळ संपत असताना आता 6 धावांची आवश्यकता आहे. पुढचा मॅच असणार आहे एका बाजूला नारंगी, दुसऱ्या बाजूला जुचंद्र. या 2 संघादरम्यान पुढचा मॅच एनसीसी नारंगी वर्सेस पतुपेकर अंकुस्मृती दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्रचा संघ. यानंतर आपण मैदानावरती खेळणार आहे. 6 धावांची आवश्यकता होती आणि या सिक्सरनं इथून मॅचला केलंय फिनिश, मॅचला केलंय समाप्त. ते वसई चॅम्पियनच्या संघाला चॅम्पियन प्रमाणे ते खेळल्यात आणि या मॅचला